आकाश कुठे आहेस तू? फोन नाही लागत आहे तुझा. काय आकाश, का तू 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 ठीक आहेस ना? तुला काही झालं नाहीये ना? हा, तुझा फोन लागत नव्हता रे. का बंद ठेवला होतास फोन? जीवाला गोर लागतो आमच्या. तुला किती वेड्यासारखं शोधत होतो माहितीये का? थांब 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 थांब. तुला लागलेली नजर काढून टाकायची या घरातून. आई अब काय हे सगळं? कुठे घेऊन गेली होतीस माझ्या आकाशला तू? हा, प्रत्येक वेळेला तुला माझ्या संतापाचा ज्वालामुखीच बघायचा असतो. जर तुझ्यामुळे आकाशला काही झालं ना तर याद राख, प्रत्येक वेळी कुणालाही न सांगता तू घरातून गायब होतेस आणि माझ्या मुलालाही तेच करायला लावतीस. पर सगळ्यांना सांगतीस की कुणी यांचे फोन घेऊ नका म्हणून. एकाच वेळेला आम्हाला कुणाचेच फोन कसे काय लागत नाहीत हे न समजणे की मी मूर्ख वाटले तुला? एक लक्षात ठेव, काहीही झालं तरी या घराच्या किल्ल्या मी तुझ्या हाती लागू देणार नाही. तुला काय वाटलं ग? नवऱ्याच्या पंखाखाली येऊन सगळ्यांना मूर्ख बनवता येतं नाही? तुझे सगळे प्लॅन कळतात मला. उगीच नाही मी एवढी वर्ष संसार केला आणि तो टिकवला सुद्धा. आई बस. खूप बोललीस तू वसुंधरांना, आणि त्या मला कुठेही घेऊन गेले नव्हते. इनफॅक्ट मीच त्यांच्या मागे मागे गेलो होतो. एक खूप मोठं सत्य शोधायला गेल्या होत्या वसुंधरा. आणि आता तेच सत्य मला तुम्हा सगळ्यांनाच सांगायचं आहे. आहेत ना, मग करू दे ना त्यांना त्यांचं व्हेरिफिकेशन. मला असं वाटतं की आकाश आणि भास्कर योग्य तेच बोलतायत. बस यार, बस झाला आता. तुम्हाला काय करायचं ते करा. मी हा प्रोजेक्ट करणारच आहे. अखिल तूच कर सगळं, आम्ही काही नाही करणार आहोत. फक्त मला व्हेरीफाय करू दे आणि आमचा होकार आला त्यानंतरच काहीतरी कर ना. अरे बघ, आय रिस्पेक्ट यू लॉट. पण सॉरी, मी तुझ्या होकाराची वाट बघू शकत नाही. कारण मी जे काही करतोय ना त्यात काही गैर आहे असं मला वाटत नाही. मलाही बिझनेस करतो अँड आय विल प्रूव्ह माय सेल्फ. अरे अखिल अखिल, अखिल अरे ऐक, मी समजवते त्याला. अखिल, एनिवे चला, मी पण निघतो. आणि मी एकटा नाही चाललोय, वसुंधरा माझ्यासोबत येतात. आकाश, तू एकटाच जा. ती कशाला? का वसुंधरा माझ्यासोबत का नाही येऊ शकत? तिचा काय संबंध? तिला काय कळतंय त्यातलं? आई प्लीज, वसुंधरा माझ्यासोबत येते, दॅट्स फायनल. तू काही तुझा हट्ट सोडणार नाहीस. ठीक आहे, एवढंच कर. दर 4 तासांनी मला फोन कर आणि तू सुखरूप आहेस ते सांग. करेन. थँक्यू. आणि हो, ते काय सत्य सांगणार होतस ते सांगून जा ना. आई, माझ्या हातात खूप कमी वेळ आहे, मला निघायला हवं आता. येतो बाबा. सावकाश जा. ते काय लागलं तर कळव. हा, अरे हेच मी तुला इतके दिवस समजावत होते. आणि फायनली तुला कळलंय. यू डिड अ ग्रेट जॉब. तनु, मी सगळ्यांसमोर म्हणालोय की
मी माझ्या हिमतीवर करेन सगळं, पण अगं अजून लोन सँक्शन नाही झालेलं. त्यासाठी मला एक मोठा गॅरेंटर लागेल किंवा काहीतरी गहाण ठेवायला लागेल. मला कळत नाही काय करू. अखिल बघ, माझ्याकडे एक ऑप्शन आहे. म्हणजे आय डोंट नो तुला पटेल की नाही, पण मला हाच ऑप्शन लास्ट आणि बेस्ट वाटतोय. कोणता? आपलं घर. काय? म्हणजे तूच लोन बद्दल बोलला ना, म्हणून मी घर गहाण ठेवण्याचा ऑप्शन दिला तुला. तनया, आर यू सिरियस? यार आपलं घर, आपलं राहतं घर कसं काय गहाण ठेवू शकतो? अनफॉर्च्युनेटली काहीतरी झालं आणि घर सील केलं तर? तू जसा घाबरला तर कसं होणार मला सांग? कंपनी मोठी कशी होणार? आणि मला सांग, बिझनेसमध्ये रिस्क असतेच ना. हां, माझी मम्मा तर नेहमी सांगते, जेवढी मोठी रिस्क तेवढा मोठा फायदा. नाही बघ ना, म्हणजे तू या सगळ्याबद्दल एकदा जरा पॉझिटिव्ह विचार करून बघ ना अखेर. आणि तसंही तुला असंच नाही सांगत आहे. मागच्या वेळेस आकाश आता जेव्हा CEO होता तेव्हा मिस्टर खन्नांच्या इव्हेंटच्या वेळेस त्याने घर गहाण ठेवून लोन घेतलं होतं. तेव्हा बरं चाललं सगळ्यांना. नाही म्हणजे आकाश आता करू शकतो तर तू का नाही करू शकत? हे त्याला कोणी फसवलं का सांग तू मला. मग तुला का कोणी फसवेल? तू या सगळ्याबद्दल एकदा विचार तरी करून बघ. नाही, तसं बरोबर बोलतेस तू. अखिल, यू कॅन डू. आय कम्प्लिटली ट्रस्ट यू.